नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो विचारण्यात आलेला आहे PSI 2001 च्या परीक्षेमध्ये। तर प्रश्न काय होता की कंप्लीट द सेंटेन्स विथ अ सुटेबल वर्ब फॉर्म। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये ज्या रिकामी जागा आहे ना, तर त्याच्यात क्रियापदाचं फॉर्म भरायचं आहे। ठीक आहे, तर बघा कसं येणार आन्सर याचं। बघा, द पोलीस। आता हा काय आपला वाक्याचा सब्जेक्ट। आता सर्वात पहिले हे समजून घ्या की पोलीस हे काउंटेबल नाउन आहे की अनकाउंटेबल नाउन आहे, बरोबर आहे। म्हणजे काउंटेबल असेल की अनकाउंटेबल। आता लक्ष घ्या की जे पोलीस आहे ना, पोलीस म्हणजे काय असते? पोलीस म्हणजे पोलीस असते, दुसरं काय असेल बरं? बरोबर आहे। आता हे पोलीस म्हटल्यानंतर मला एक सांगा, एक पोलीस आहे, दोन पोलीस आहे, तीन पोलीस आहे, 10 पोलीस आहे, 10,000 पोलीस आहे, आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत। ठीक आहे, पण जर का या पोलिसाच्या आधी मी ए आर्टिकल लावलं तर मग याचा अर्थ काय होते? एक पोलीस, बरोबर आहे। आणि एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय करू? द पोलीस, बरोबर आहे। मग द पोलीस म्हटलं म्हणजे काय होणार की हे जे नाउन असेल ना, तर हे काय कसं होणार? प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन होणार, बरोबर आहे। आणि बघा वाक्याचा अर्थ काय इथं द पोलीस हे असं आलेलं आहे। ठीक आहे, मग जर का द पोलीस आलेलं आहे तर आपल्याला कुठलं येणार? हेल्पिंग वर्ब कुठलं असायला पाहिजे? म्हणजे जे वर्ब येईल ना, तर ते वर्ब कसं येणार विद्यार्थी मित्रांनो? प्लुरल येणार। मग आता डायरेक्ट ऑप्शनमध्ये बघा प्लुरल वाला वर्ब कुठलं कुठलं आहे। बघा, पहिलं हॅव आलेला आहे, म्हणजे हे पण येऊ शकते। विल जे आहे ना, हे सब्जेक्ट प्लुरल असेल सिंग्युलर असेल या दोघांसाठी फ्युचर टेन्ससाठी वापरतात, त्यामुळे हे पण येऊ शकते। आता इथं जे हिअर आहे ना, हिअर जर वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असेल, क्रियापदाला यस किंवा इएस लागत असेल तर ते वर्ब सिंग्युलर होते, आणि त्याला यस किंवा इएस लागत नसेल तर ते वर्ब कसं होते? प्लुरल होते। म्हणजे इथं यस यस ने म्हणजे हे पण येऊ शकते जर वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असेल, आणि इथे वुड हॅव हर्ड हे पण येऊ शकते। आता तर पंचायत झाली, बरोबर आहे। आता काय करायचं? आता जर नसेल समजत ना, चारही ऑप्शन आपले येतात, मग याच्यात काय करायचं? पुढे वाक्य वाचायचं। बघा, इथं ऑफ आहे, नंतर थेफ्ट आहे। थेफ्ट म्हणजे काय? चोरी। आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे? रिसेंटली। हे काय माहित आहे का? याला म्हणायचं क्रियाविशेषण म्हणजे काय? ॲडवर्ब। रिसेंटली म्हणजे काय असते? नुकताच झालेला, बरोबर आहे, आत्ताच नुकताच। मग जी घटना रिसेंटली झालेली असते, नुकतीच झालेली असते, त्याच्यात काळ कुठला येतो माहित आहे का? एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स येते, नाहीतर मग काय येते? सिंपल पास्ट टेन्स। मग आपल्याकडे ऑप्शन बघायचे, हेल्पिंग वर्ब एक तर प्रेझेंट परफेक्ट वाला पाहिजे, नाही तर सिंपल पास्ट वाला पाहिजे। मग आपल्याकडे कुठले कुठले ऑप्शन आहेत बघा? प्रेझेंट परफेक्ट वाला एक हॅव आहे, विल वाला नाही येणार कारण की रिसेंटली घटना आहे, फ्युचर वाला यूज नाही शकत। इथं हिअर आहे, हर्ड आलं असतं कदाचित, आणि वुड तर हे यूज नाही शकत, त्यामुळे तुमचं एकच ऑप्शन काय येते? तुमचं फक्त हॅव आहे, आणि त्याच्यानंतर काय येणार? हर्ड आहे। आता इथे एक गोष्ट आणखी एक लक्षात घ्या की जर का वाक्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब असतील,